नमस्कार, मी कल्पना. नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते. चला, आज काही रेसिपी वगैरे नाही. मी माझे स्वतःचेच पैंजण किंवा पट्ट्या साफ करत होती. म्हटलं चला तुमच्यासोबत ते शेअर करूया. आता इथे मी घरातलं साहित्य वापरणार आहे. आता आपण बघा सोनाराकडे देतो ना पॉलिश करायला, तर ते 2-3 दिवस लावतात पण आणि ते पैसे पण भरपूर घेतात. आपण घरच्या घरी पण साफ करू शकतो. हे बघा, चला काही वेळ नाही लागत. अगदी 5 ते 10 मिनटामध्ये आपली इथे पैंजण खूप छान पद्धतीने साफ होतात. अगदी नवीन सारखे दिसतात. तुम्ही पहिले करून बघा, नंतर मला सांगा. आता इथे बघा गॅसवरती पातेल्यातनं पाणी ठेवलेलं आहे गरम व्हायला. हे बघा, त्याच्यामध्ये आपल्याला आता पावडर घालून घ्यायची. कोणती पण आपण कपडे धुण्याची पावडर घालायची 1 चमचा. तुमच्याकडे जी असेल ती. आता 1 चमचा इथे हळद घालायची. 1 चमचाला कमी घातली तरी पण चालेल. कोलगेट घेतलेलं आहे, कोणताही असेल तर घालायचं आहे याच्यामध्ये. अगदी थोडंच घालायचं. हे बघा, चला 3च साहित्य मी ते पाण्यामध्ये टाकलेलं आहे. हे बघा, आता इथे काय करायचं आहे, उकळी आलेली आहे. हे बघा, आता आपल्याला हे पैंजण किंवा चांदीच्या ज्या वस्तू आहे ना तुमच्या, ते याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि 2 मिनटं उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि 10 मिनटं आपल्याला याच्यामध्येच ठेवायचं आहे. शक्यतो हळद घरातलीच घ्या, कारण का दुकानची वगैरे थोडासा कलर वगैरे असतो तिच्यामध्ये. हे बघा, आता इथे बघा हळद घरची असल्यामुळे सुगंध पण छान येतो, लगेच लक्षात येतं. 10 मिनटानंतर इथे बघा बघू आपण. हे बघा 10 मिनटं झालेले, तोपर्यंत आपण दुसरे कामं करायचे. चला, आता इथे बघा आपल्याला स्वच्छ थोडंसं अजून करून घ्यायचे आहे, म्हणजे थोडंसं घासून घेऊ आपण. आता इथे बघा हे माझे पैंजण आहे ना, थोडीशी अशी बारीक त्याला आहे ना अशी होल आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना असं कचरा वगैरे घाण आहे ना त्याच्यात जाऊन बसते. आता ब्रश घ्यायचा आहे. आता छोटा घ्या मोठा घ्या ब्रश, त्याने आपल्याला अशी थोडीशी ना साफ करून घ्यायचे. हे बघा ह्या पद्धतीने. आता कसं असतं बघा, काही काहींच्या असं म्हणतात अंगावरती जाळं असतं, म्हणजे आपली चांदीचे पैंजण आहे ना खूप काळे होतात. हे बघा, आणि काही काहींच्या अंगावरती ना नाही काळं होत असं चांदीच्या वस्तू. हे बघा, तुम्ही खूप बघू शकता, खूप म्हणजे खूप छान दिसतात. आणि तुम्ही पहिले ना याने ट्राय करून बघा, या वस्तू वापरून बघा आणि खरंच रिझल्ट तुम्हाला भेटेल. आता इथे बघा मी मोठाच ब्रश घेतला. चला म्हटलं व्यवस्थित असं घासता येईल. इथे बघा या पद्धतीने मी थोडं थोडं असं प्रेस करून घ्यायचं. बारीक अशी ना याच्यामध्ये ना कण असतात आणि ते बरोबर आहे ना थोडेसे 2 मिनटं पाण्यामध्ये उकळवले ना ते असे लूज पडतात आणि बरोबर निघतात. चला, आता इथे बघा हे पण आहे ना साफ करून घेऊ. याला मुंद्या म्हणतात आमच्याकडे. हे बघा, चला हे थोडेसे ब्रशने अशी साफ करते. खूप छान पांढरे शुभ्र दिसतात. तुम्ही नक्की ट्राय करा. चला इथे बघा दुसरं पण करून घेते. ज्या वस्तू तुमच्याकडे असतील ना चांदीच्या, या पद्धतीने तुम्ही करून बघा. आणि घरामध्ये आपल्याकडे असतातच या वस्तू. आता इथे पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण आता हे बघा धुवून घेऊ. आता तुम्ही जर एकदा जर असं ट्राय केलं ना, तुम्ही अजिबात सोनाराकडे पॉलिश करायला देणार नाही. हे बघा झालेले आहे ते स्वच्छ. चला अजून आपण दुसरं पाणी घेऊ आणि अजून आपण एकदा दोनदा साफ करून घेऊ स्वच्छ पाण्याने. हे बघा खूप छान निघतात, कशाही पट्टे असू द्या. चला इथे बघा साफ झालेलं आहे. आपण आता एक ना नॅपकिनमध्ये ठेवून पुसून घेऊ, कोरडे करून घेऊ. हे बघा खूप छान पांढरे शुभ्र निघतात, अगदी नवीन घेतल्यासारखंच वाटतं. तुम्ही नक्की ट्राय करा पहिले, तुम्हाला नक्कीच आवडणार. हे बघा खूप सुंदर इथे आपले पैंजण किंवा पट्ट्या निघालेल्या आहे, काही म्हणू शकता तुम्ही. हे बघा बऱ्याच दिवसाच्या आहे माझ्या ह्या. आणि हे बघा इथे बघा ह्या पद्धतीने. इथे पण बघा खूप काळं होतं, ते बरोबर निघतं. थोडा तरी आपल्याला रिझल्ट भेटतोच. हे बघा आता हे तर खूपच छान निघाले, अगदी नवीन सारखे निघालेले आहे, बघू शकता. हे बघा खूप म्हणजे खूप सुंदर
पांढरे झालेले आहे, अगदी नवीन घेतल्यासारखे. चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.